पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी या वाढलेल्या दिसतात। ठाकरेंच्या पक्षांचे नेते अनिल परब यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे। जवळपास अर्धा तास जागा वाटपावर बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे। लवकरच युतीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देखील नितीन सरदेसाईंनी दिली आहे। चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल आणि ते कळवतील सन्माननीय पक्षाचे आमचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे हेच तुम्हाला त्याची बातमी देतील। चांगल्या पद्धतीने चर्चा चाललेली आहे, चांगल्या वातावरणामध्ये आहे, एवढं मी आता तुम्हाला सांगू शकतो। वेगवेगळ्या आमच्या पक्षाचे जे स्थानिक नेते आहेत त्यांना तिकडची जास्त माहिती असते आणि त्याप्रमाणे ते चर्चा करतायत। पुढची महत्त्वाची बातमी, महापालिका निवडणूक ही शिवसेना उभाठ्यासाठी शेवटची निवडणूक असेल असा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार रावसाहेब दानवेंनी केलाय। दानवेंच्या या वक्तव्याची री शिवसेना नेते संजय शिरसाटांनी देखील ओढली, तर महायुतीच्या या नेत्यांवर ठाकरेंच्या पक्षांसह विरोधकांनी देखील जोरदार हल्लाबोल केलाय। की ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता। त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीने दुसऱ्या पक्षात जातील। तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय। हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला राज आणि ही निवडणूक तशी शेवटचीच आहे। आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्याच्यावर युती करायला तयार नाही। त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे। म्हणून आज घोषणा कदाचित होईल आणि यांना स्वतंत्र लढावं लागेल। महायुती ज्या पद्धतीनं ताकदीने लढते तशी ताकद उभाटाकडे नाही हे सर्वांना माहिती आहे। मला रावसाहेब दानवे या माणसाबद्दल प्रचंड सहानुभूती आहे। एक तर भाजपमधलं त्यांचं आता सगळे पदं गेलेली आहेत, भाजपामध्ये त्यांचा रिलेव्हन्स काहीच उरलेला नाही। अशा काळात जर एखाद्या माणसाला वाटलं किंवा काड्या ठेवून भविष्य बघावं किंवा सहदेव भाडोळीवर भविष्य बघावं किंवा ते पोपटवाला घेऊन ते असं कार्ड बिरडं काढून भविष्य बघावं आणि ते जर भविष्य सांगायचं काम करत असतील आणि 2-4 रुपये त्यातनं कमवत असतील तर जगू दे की बिचाराला, काय हरकत आहे। रावसाहेब दानवे तुम्ही पोपट घेऊन फिरावं, काय अडचण आहे, घ्या फिरा तो पोपट।